हा मेळघाट वाईल्डलाईफ डिव्हिजन अंतर्गत येते. DFO बहाडे सरांच्या अंतर्गत. इथे 3 ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. जायंट स्विंग आहे 18 मीटरचा, झिपलाईन आहे 520 मीटरची आणि स्काय सायकल आहे 340 मीटरचं. तर आता याला 6 महिनेच झालेले आहे चालू होऊन. पण आता ऊन तापत आहे, त्यामुळं बराचसा आता पर्यटकांचा रेलचेल कमी झालेली आहे. पण पावसाळ्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल अशी आमची आशा आहे. आणि कसा प्रतिसाद आहे याला बाकी एरवी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात? हिवाळ्यात प्रतिसाद थोडा आमचा आता नोव्हेंबरपासून स्टार्ट झालेला आहे. डिसेंबर थोडा डिसेंबरपर्यंत बरा होता. पण आता जानेवारी नंतर बराच म्हणजे प्रतिसाद कमी झालेला आहे. उन्हाचा फटका बसला असं म्हणता येईल. उन्हाचा फटका बसलेला आहे असं म्हणता येईल. चिखलदरामध्ये गरमी जास्त होत आहे, म्हणून पर्यटक या ठिकाणी फार कमी झालेले आहे. आणि हे चिखलदरा जे आहे ते विदर्भाचं एकमेव पर्यटन स्थळ आहे. परंतु या ठिकाणी ज्याप्रमाणे पर्यटक यायला पाहिजे त्याप्रमाणे पर्यटक या ठिकाणी व्हिजिट देत नाही आहे. याकरिता चिखलदऱ्याला चांगल्या प्रकारे विकासाची आवश्यकता आहे. या ठिकाणी एक प्रोजेक्ट आहे जो फार दिवसापासून सुरू आहे, परंतु संत गतीने सुरू आहे. स्कायवॉक पूर्ण झालं तर या ठिकाणी पर्यटकची वाढ होईल ही अपेक्षा या ठिकाणचे राहणारे हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक या अपेक्षेवर या ठिकाणी सध्या परिणाम फार मोठा झालेला आहे. पर्यटकावर निर्भर हा चिखलदरा आहे आणि तापमानाचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यामुळे पर्यटक या ठिकाणी फार कमी होत चाललेले आहे. चिखलदरा हे विदर्भातील नंदनवन किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण पाहतो आहे की चिखलदऱ्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान हे 38-39 डिग्रीपर्यंत जात आहे. आज सध्यासुद्धा ही स्थिती असून चिखलदऱ्यामध्ये 38-39 डिग्रीपर्यंत तापमान पोचलेले असून त्यामुळे चिखलदऱ्यामध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. तसेच पर्यटकांनीसुद्धा चिखलदऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 10 वर्षापासून चिखलदऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून काँक्रीटचे जंगल उभे करण्यात आलेले असून सर्व पॉईंटवर झाडे तोडून त्या ठिकाणी मोठमोठी काँक्रीटची कन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. तसेच चिखलदऱ्याच्या आजूबाजूच्या गावात लेआउट पडल्यामुळे तेथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून चिखलदऱ्यामुळे तापमान वाढलेले असून त्याचा परिणाम पर्यटन उद्योगाला भोगावा लागत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.